चितले, अगं मूर्ख आहेस का काय? काय केलंस तू हे? चार चौघात नाही तर अख्ख्या गावासमोर नानांची मान खाली घालायला लावलीस. का वागलीस असं? हा? मी काय मुद्दाम केले वे? मग तुम्ही सगळं मला न विचारता केलं. मग मी काय करणार? हाय का आता आम्ही काय कारभार केलाय? आणि तुला मी आधीच कल्पना दिली होती ना. कसली कल्पना दिली होती? हा? मला नाही विचारता काय करायचं ना असं ठरलं होतं ना, तरी तुम्ही असं केलं. अगं तू हो म्हणलेस म्हणून तर केलं ना मी. हा? नाही नाही, मलाही लग्न मान्य नाही. नाना, तुम्ही फसवलंय मला. तुम्ही असं करायला असं वाटलं नव्हतं मला. असं कशाला केलं? नाना, अरे काय चाललंय सगळं? आमचा अपमान करायला इथं बोलवलंय का? माफ करा. नाना, मी आणि माझ्या पुरीनं हिचं लगीन हो म्हणून एवढं केलं आणि त्याच्या बदल्यात समद्यासमोर माझ्या पुरीला खोटं पडून काय मिळालं? समद्या गावासमोर तुमच्या पुरीनं माझ्या पुरीला खोटं पाडलंय. अहो चार चौघात कसं बोलावं कसं वागावं एवढं तरी संस्कार करायचं की. नाना, जित्या. नाना, काय झालं नाना? या इथं बसा. बस. हे आप पाणी घे. नाना, हा पाणी घे. चितले, अगं का वागलीस असं? एवढं जर वाटत होतं तर आम्ही सगळे जेव्हा बोलत होतो तेव्हा का नाही बोललीस? अगं काय मिळालं तुला असं करून? हा? चार चौघात बापाची इज्जत घालवलीस? काय आनंद मिळाला का तुला असं करून? आई, मी आनंद मिळावा म्हणून केलं नाही. अगं पण का केलंस असं? का केलंस? का केलंस? का केलंस? का केलंस? का केलंस? का केलंस? हा? का केलंस? अगं मारू नका तिला. तुम्ही मध्ये पडू नका गं. का केलंस? वहिनी काय करताय? आडवा, तुम्ही मला अजून मलाच आडवा. कायम तुम्ही हेच सगळे जण करत आलाय. 40 पिढ्यात पोरगी जन्माला आली म्हणून 2 बोटं पण लावू दिली नाही तिला. कधी धाकात पण नाही ठेवली. आज हिम्मतच कशी झाली हिची सगळ्या गावासमोर असं बोलायची? आजवर प्रत्येक गोष्ट हिच्या मनाप्रमाणे झाली. आज सुपारी फोडायचा कार्यक्रम पण हिला विचारत झाला होता ना वा? एवढं चांगलं स्थळ शोधून काढलं होतं हिच्यासाठी आणि तरी असं बोलली सगळ्यांसमोर. काय इज्जत राहिली आपली? हा? सगळं तुमचंच लाड आहे म्हणून अशी वागली. मी काय चुकीचं वागले नाही. बघा बघा कशी तोंडवर करून बोलते. बहिणी शांत व्हा तुम्ही. अहो शांत बसून काय करायचंय आता? जे व्हायचं ते झालंच की आता. गावात तूच दाखवायला जागा ठेवली नाही या पोरीनं. बहिणी, बहिणी तुम्ही त्रास करून घेऊ नका. सगळं व्यवस्थित होईल. आपण शांतपणे बोलूया. पण तुम्ही सगळे आधी शांत व्हा.
सुमन हा? वर घेऊन जा तिला. चल चल चल. भैया साहेब, तुमची होणारी नवरी समद्यांसमोर सुपारीच्या पाट्यावरनं उठून गेली तरी तुम्हाला कसलंच टेन्शन आलं नाही बाई. हा टेन्शन? अहो टेन्शन कसं नाही मामी, लय टेन्शन आहे आम्हाला. पण नानांचं तोंड तर बघण्यासारखं झालं होतं. होय, पण ह्या धक्क्यानं म्हातारचा जीव जाऊन म्हणजे मिळवलं. जाऊ दे, गेला तर वर्षाच्या आत लगीन करावं लागेल पोरीचं. आणि बरंच आहे ना आपल्याला. हा हपकी तर खाल्ली म्हाताऱ्यानं. प्लॅनिंगच तसं होतं ना आपलं. सगळं कसं परफेक्ट वेळेवर झालंय बरं का, सगळं. आणि हे सगळं तुमच्या दोघींमुळे झाले. काय ऍक्टिंग करत होता तुम्ही दोघी, वा. पण तुम्ही तर कुठं कमी आहे. तुमच्याकडे बघून तर असं वाटत होतं की तुम्हाला पहिल्यांदाच धक्का बसलाय. प्रत्येक गोष्ट आपल्या प्लॅनिंग नुसार झाली. वय, पण अजून लग्न नाही झालं. शीतलच्या घरच्यांनी तिचं ऐकलं आणि आमचं लग्न नाही झालं तर असं होऊच शकत नाही. अहो, अख्ख्या गावासमोर सुपारी फुटली आहे. नानांची प्रतिष्ठा पणाला लागली. तेव्हा आता शीतलला तुमच्याशी लग्न करावंच लागेल. तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे जयश्री. नाना तयार होतील, तिच्या घरचे तयार होतील, पण शीतल ती नको तयार व्हायला. हाय का आता? का नाही होणार? भैया साहेब, एक गोष्ट ध्यानात ठेवा. पोरी स्वतःच्या बापाची इज्जत वाचवायला आपल्या प्रेमाची आहुती द्यायला बी तयार होत्यात. कसंय, पोरींला बाप लय महत्वाचा असतो ना. वा 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 मामी, देर यू आरच, म्हणजे लईच भारी. असंच व्हायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे. मी म्हणा प्रेमाची आहुती दे